एज्युकेशन करतो ना त्याच्यासाठी आपल्या सरांना अवॉर्ड्स भेटलेले आहेत. हे सगळे अवॉर्ड्स आहेत. हे अवॉर्ड्स आहेत. हां, हे सगळे अवॉर्ड्स आहेत. त्याचबरोबर एकच प्रोजेक्ट नसताना असे बरेच सारे अनाथ मुलं आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रोजेक्टवर पण तुम्ही एकत्र इथे काम करता. वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी आपण काम करतो. अच्छा. बरेच सारे अशी मुलं आहेत ज्यांना प्रॉपर एज्युकेशन नाही भेटत, डिजिटल एज्युकेशन नाही प्रोव्हाइड केलं जात. तर त्या मुलांसाठी पण आपण डिजिटल एज्युकेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. BMC स्कूलमध्ये आपण 33 BMC स्कूलमध्ये आपण हा हेल्थ वाहिनीचा प्रोजेक्ट केलेला आहे की त्याच्यामध्ये बरेच साऱ्या मुलांना प्रॉपर फूड नव्हतं भेटत आणि जरी त्यांना फूड भेटलं तरी त्यांना व्यवस्थित जागा अशी नव्हती की व्यवस्थित प्रॉपर्ली खाऊ शकतात. त्यांचे वॉशरूम टॉयलेट खूप खराब झाले होते. तर आपल्या सरांनी जेव्हा व्हिजिट केलं तेव्हा ती जी हालत होती ना खूप खराब होती. तर आपल्या सरांनी ते पूर्णपणे नवीन बनवून त्याचा पैसा पहिला डोनेट करून त्यांनी केल्याने सगळं ऑर्गनाईज केलं. येस बरेच सारे डॉनर आहेत, व्हिजिट करतात. मुलांना जर त्यांना खाऊ पिऊ द्यायचं असेल तर ते इथे येऊन अच्छा, याच्या व्यतिरिक्त समजा गोशाळा असतील वगैरे तर त्यांच्यासाठी पण तुम्ही करता? ॲनिमल्ससाठी पण आपण करतो. हां, डॉग्स वगैरे असतात त्यांना आपण मेडिकल ट्रीटमेंट देतो. बरेच सारे आपल्याला पण माहिती आहे रोडवरती किती सारे डॉग असतात, त्यांना जखमा वगैरे झालेले असतात, त्यांच्याकडे कोणी लक्ष नाही देत. तर अशा ठिकाणी आपली टीम जाऊन त्यांना मेडिकल ट्रीटमेंट पण देते, फूड देते त्यांना वेळेवर त्यांचं जे पण उपचार असतात ते पण केले जातात. येस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर आपण रोजगार पण ओपन केलेले आहेत. हँडिकॅप मेंबर आहेत जे कुठे जॉब नाही करू शकत तर त्यांच्यासाठी आपण स्पेशली बिझनेस स्टार्ट करून दिलेला आहे की जेणेकरून त्यांनी बसून आपला स्वतःचा बिझनेस छोटासा व्यवसाय ते स्वतःचा स्वतः करू शकतो आणि त्याचं सहकार्य ही संस्था करते. येस आपण हा स्वतः तर केलेला आहे. मुंबईमध्ये आपण 11 रोजगार बुक्स ओपन करून दिलेले आहे. इव्हन तिथे व्हॉलेंटियर जातात, चेक करतात. म्हणजे आपण कसं त्यांना आता रोजगार बुक्स ओपन करून दिलेले आहे तर आपण चेक वगैरे करायला पण जातो की हा त्यांचं कसं चालू आहे. त्यांच्यामध्ये आपण ते सामान वगैरे पण भरून देतो आणि मुलं जे आहेत म्हणजे आपल्याकडे शिकायला येतात त्यांना पण आपण आमचे व्हॉलेंटियर असे पुण्याला आहे का? सर आपल्याकडे सध्या तर पुण्याला नाही आहे. कारण मी आता पुण्याला आहे, तुमच्या तिकडच्या संस्थेला भेटू शकेल. माझ्या तिकडच्या जे जवळचे मित्र जे मुंबईला येणार नाहीत मी त्यांना तिकडे देऊ शकेल असं बोल. अच्छा नाही सर इथे कसं आहे आपलं ऑल ओव्हर मुंबईमध्ये तर प्रोग्राम होतच राहतात छोटे पण वेगवेगळ्या स्टेटमध्ये जसं की तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, हरियाणा बऱ्याच अशा ठिकाणी आपले व्हॉलेंटियर्स तिथे स्वतः वर्क करतात. आपले तिकडे ब्रांच पण आहेत तर तिथे चालू आहे आणि अजून आम्ही ट्राय करतोय की बऱ्याच साऱ्या अशा गावांमध्ये ग्रामीण रिमोट प्लेसमध्ये जाऊन वगैरे आम्ही तिथे पण आमचं काम दाखवण्याचं तुमचे व्हॉलेंटियर्स असतात ते तुम्ही हायर करता की स्वतःहून कोणी येतात? कॉलेजचे स्टुडंट. आता समजा माझ्यासारखा सिनियर सिटीजन आहे, तो घरातच बसून आहे, त्याचा काही घरात उपयोग नाही, तो तुम्हाला हे होऊ शकतो.